नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवतोय मस्त असा चीज पराठा। तर त्याच्यासाठी इथं आपण साहित्य घेतलं। इथं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मस्त एक मोठा बाउल भरून। आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी, थोडंसं तेल। इथं आपण चीज घेतलं एक वाटी भरून, मोजरेला चीज आहे। कांदे घेतले 2 बारीक चिरून, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। इथं आपण चिली फ्लेक्स घेतलेत, ऑरेगानो घेतलेत आणि चवीसाठी मीठ। गव्हाचं पीठ मळायला घेतले। ह्यामध्ये टाकते मीठ चवीनुसार आणि तेल। तेल यात मस्त आपण मिक्स करून घेऊया। आता पिठामध्ये व्यवस्थित आपण तेल मिक्स करून घेतले। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। जसं चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे पिठाचा गोळा बनवून घेणार आहे। व्यवस्थित आपण मऊसूत आता पीठ मळून घेणार आहे। आता पीठ आपलं छान मळून झाले। त्याच्यावर थोडंसं आपण तेल टाकूया, म्हणजे आपलं पीठ छान असं एकसारखं मस्त मऊसूत होईल। अशा पद्धतीने आपण हे पीठ आता मळून घेते। जेवढं पीठ तुम्ही छान मळता तेवढा आपला पराठा एकदम छान होईल। मस्त हे पीठ मी जवळजवळ 10 मिनटं मस्त असं हे मऊ करून घेतलं, एकदम छान। अगदी बघू शकता तुम्ही, एकदम मऊ पीठ झालं आहे आपलं। आता आपण लगेचच इथं पराठा बनवायला घेतोय। आता आपण इथं पळपट घेतलेला आहे। पीठ आपलं छान आता मळून झाले। नको साधारण ह्या आकाराचे आपण हे गोळे बनवून घेतले। चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा आपण इथं गोळा घेतला आहे। तर पीठ लागणार आहे। मस्त अजून पण हे पीठ मळून घेऊन इथं लागणार आहे आपल्याला तूप, ते सुद्धा मी इथं घेतलेले आहे। ह्याला आपण मस्त असं कोरडं पीठ लावून घेतले। आता सगळ्यात आधी आपण ह्याला खाली तूप लावून घेऊया थोडंसं। याच्यावर टाकू थोडासा कांदा, आता टाकते थोडंसं चीज मस्त ह्याच्यावर पसरूया। याच्यावर टाकते चिली फ्लेक्स, इथे टाकूया ऑरेगानो, थोडीशी कोथिंबीर टाकते। मस्त याला ह्या पद्धतीने आता आपण असं जोडून घेतले। आणि थोडं कोरडं पीठ टाकते मी। तिकडे आपण तवा तापायला ठेवलेला आहे। आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। तुम्ही बटर टाकलं तरी चालू शकतं। आता आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊया।
मस्त असं हलक्या हाताने ह्याला लाटून घ्यायचं. खूप हलक्या हाताने हा पराठा लाटायचा. शक्यतो पराठा मध्ये लाटण्यापेक्षा तुम्ही कढईला लाटा, म्हणजे पराठा आपला फुटणार पण नाही आहे. आता इकडं आपला तवा तापलेलाच आहे. नुसतं हा पराठा आपण याच्यावर टाकून देऊया. असं तूप सोडलं आहे थोडं थोडं. आता याला आपण पलटी करतोय. त्याने आपण दुसरा पण पराठा बनवून घेतोय. एक पराठा आपण तूप लावून केला आहे, दुसरा पराठा आपण बटर लावून करणार आहे. अजून तूप ह्याच्यावर. मस्त आणि छान आपला पराठा झाला आहे. लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडेल. अगदी झटपट होऊ शकतो. नाश्त्यासाठी पण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पुन्हा दुसरा पराठा तयार करतोय. त्याला आपण खालून मस्त तूप लावून घेऊया. थोडासा कांदा टाकते खाली. ह्याच्यावर टाकूया चीज. ह्याच्यावर टाकतोय आपण चिली फ्लेक्स. इथे टाकतोय ओरिगॅनो, कोथिंबीर. आता ह्याला मस्त आपण अशा पद्धतीने दुसरा पण पराठा आपण त्याच पद्धतीने लाटून घेतोय. आपण टाकलाय. आपण आता हा पराठा बटर लावून बनवणार आहे. आधी पहिल्यांदा खाली याला दुसरा पराठा आपण इथे टाकून घेतलाय. त्याच्यावर टाकतोय आपण हे बटर. ह्यालाही पलटी करून घेऊया. अशा प्रकारे एक पराठा मी बटर लावून केला आहे आणि दुसरा पराठा मी आपलं साजूक तूप लावून केला आहे. मस्त झाले दोन्ही पण पराठे, बघू शकता तुम्ही. मस्त आपले दोन्ही पराठे झालेत, बघू शकता तुम्ही. छान झालेत, मस्त झालेत. बटर टाकले. दुसऱ्या पराठे आपण इथं तूप टाकतोय. मस्त दोन्ही पराठे खूप सुंदर झालेत. अशा प्रकारे आपला चीज पराठा तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. खूप मस्त झाला आहे. चीज पण पूर्ण वितळलं ह्याचं. आपला हा चीज पराठा झाला आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण चीज वितळून गेलेले आहे. खूप मस्त लागतो हा पराठा. आपले हे दोन्ही पराठे झालेत, बघू शकता तुम्ही. मस्त कांदा टाकून चीज पराठा तयार केलेला आहे. हा पराठा तूप टाकून केला आहे. हा पराठा आपण बटर लावून केलेला आहे. खूप छान आणि स्वादिष्ट पराठे झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.